स्वामी वंदा भावे सदा भवानवतारी भवानवतारी शरणागत वत्सल भक्त जना कैवारी शरणागत वत्सल भक्त जना कैवारी स्वामी वंदा भावे सदा भवानवतारी भवानवतारी शरणागत वत्सल भक्त जना कैवारी शरणागत वत्सल भक्त जना कैवारी स्थापना युगायुगी अवतारी जरी पडता संकट क्षण मात्रेची निवारी हे विश्वचराचर नटला जो नटधारी करी सर्व खेळ हा विचित्र चित्र चितारी सज्जन प्रतिपालक दृष्ट अधम संहारी अवतार स्वामी हा कलियुगा माधारी त्यांसी वंदावे मानवा गुण त्यांचे निशिदिनी गावे मानवा स्वामी चरणी मन रिझवावे मानवा एक भावे शरणची जावे मानवा संसार सागरी करणी पंथनामाचा नरहरी मनी जो सतत ध्यास श्री गुरुचा नरहरी मनी जो सतत ध्यास श्री गुरुचा नरहरी मनी जो सतत ध्यास श्री गुरुचा। डोंबिवली पूर्वेतील स्वामी समर्थ मठ हा भक्तांसाठी श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे। या मठाची स्थापना आणि त्यामागील कथा भक्तांसाठी नेहमीच रोमहर्षक आणि प्रेरणादायी ठरली आहे। मठाची स्थापना आणि इतिहास डोंबिवली पूर्वेतील स्वामी समर्थ मठाची स्थापना भक्तांच्या अथक श्रमांमधून आणि स्वामी समर्थांच्या कृपेने झाली। असे सांगितले जाते की काही वर्षांपूर्वी स्वामी समर्थांचे एक निष्ठावान भक्त त्यांच्या कृपेने प्रेरित झाले आणि त्यांनी येथे एक लहान पूजा स्थळ सुरू केले। हळूहळू भक्तगण येथे एकत्र येऊ लागले आणि स्वामी समर्थांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली। भक्तांच्या श्रद्धेने आणि सेवाभावाने मठाचा विस्तार होत गेला। आज हा मठ फक्त धार्मिक केंद्र नाही तर समाजकार्याच्या अनेक उपक्रमांमध्येही सक्रिय आहे। मठातील वैशिष्ट्ये स्वामी समर्थांची भव्य मूर्ती भक्तांना दर्शन घेताना अपार शांतता आणि समाधान मिळते। नित्य पूजा आरती व अभिषेक सकाळ संध्याकाळ स्वामींच्या नावाचा गजर भक्तांमध्ये उत्साह निर्माण करतो। गुरुवारचा विशेष दिवस त्या दिवशी भक्त मोठ्या संख्येने मठात येऊन दर्शन घेतात आणि प्रसादाचा लाभ घेतात। स्वामी समर्थ जप व भजन मंडळ नियमित भजन सत्संग आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते। समाजोपयोगी उपक्रम गरजूंसाठी अन्नदान शिक्षण सहाय्य आणि वैद्यकीय शिबिरे घेतली जातात। मठाशी संबंधित कथा असे सांगितले जाते की जेव्हा हा मठ स्थापन होण्याच्या प्रक्रियेत होता तेव्हा काही भक्तांना स्वामी समर्थांचे दृष्टांत झाले। स्वामींनी स्वप्नात येऊन सांगितले की ही जागा पवित्र आहे, येथे भक्तांसाठी मठ उभारा आणि माझ्या नामस्मरणाने लोकांना मार्गदर्शन करा। त्यामुळे अनेक भक्तांनी एकत्र येऊन हा मठ उभा केला आणि आजही हा मठ श्री स्वामी समर्थ यांचा भक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे। निष्कर्ष डोंबिवली पूर्वेतील स्वामी समर्थ मठ हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्याचे केंद्र आहे। येथे आल्यावर भक्तांना समाधान शांतता आणि स्वामी समर्थांची कृपा लाभते। जय जय स्वामी समर्थ।